नमस्कार, मी पूर्वी भावे. झिरो अवर मध्ये तुमचं स्वागत. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा कॅनव्हास फारच विस्तारलाय. नाही, याचा अर्थ राजकारण जनसामान्यांच्या हातात आणखीन आलंय किंवा राजकीय अवेअरनेस म्हणजे जागरूकता पार तळागाळामध्ये पोहोचली आहे असा याचा काही अर्थ नाहीये. उलट असलेलेच पक्ष विभागून त्याचे आकडे वाढलेत. सत्ता केंद्र काहीशी दुभंगली आहेत आणि समविचारी पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोईंगची संधी सुद्धा त्यामुळे वाढली आहे. आणि त्यामुळे दरवेळी निवडणुका आल्या की पक्षांतरांचे नवनवीन अध्याय पाहायला मिळतात. दुर्दैवाची गोष्ट अशी की या पक्षांतरांचा आणि पक्षांचा मूळ विचारसरणींशी आता काही संबंध उरला नाहीये आणि त्यामुळे बंडखोरी सुद्धा नेहमीचीच झाली आहे असं पाहायला मिळतंय. आता बघा ना, जवळजवळ 7 वर्षांनी राज्यामध्ये नगर परिषद आणि पंचायतींच्या निवडणुका होत आहेत. अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. सगळ्या भागातलं चित्र बऱ्यापैकी आज स्पष्ट झालंय. पण हे चित्र इतकं विचित्र आहे की नक्की कोणता पक्ष कोणाचा, कुठे मित्र आहे, कुठे शत्रू आहे याचा ताकास्तूरही लागू नये. त्यामुळेच बंडखोरांचाही सुळसुळाट आहे. पण अर्ज मागे घेणं अजूनही शक्य आहे. त्यामुळे गावोगावच्या बंडोबांना शांत करण्यामध्ये बड्या पक्षांना यश येतंय का हे पाहायचंय. आता 2 डिसेंबरला नेमकं कोण कोणाला भिडणार, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कुठे कुठे फूट पडली आहे, कोणत्या पक्षांना बंडखोरीचं ग्रहण लागलंय आणि त्याचा फायदा नक्की कोणाला होणार, असे अनेक प्रश्न घेऊन आज आपण चर्चेतनं उत्तर शोधणार आहोत. थोडक्यात, कुठे महायुतीमध्ये माती तर कुठे महाविकास आघाडीत बिघाडी. या निवडणुकीनंतर निमशहरी भागामध्ये कुणाचं वर्चस्व हे ठरणार आहे. पण तुमचा आज अंदाज काय आहे हे आम्ही तुम्हाला विचारलं होतं. झिरो अवरमध्ये जो प्रश्न विचारलाय तो पाहायसाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आमचा झिरो अवरचा प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. कोणता पक्ष सध्या सर्वात मजबूत स्थितीत आहे असं वाटतं? भाजप, शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस असे 4 पर्याय आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. अजूनही प्रश्न लावे, नक्की वोट करा. आता प्रश्न विचारण्याचं कारण या निवडणुकांना असलेलं महत्त्व. अतिदुर्गम आणि ग्रामीण महाराष्ट्र वगळता जवळजवळ सगळीकडे येत्या 2 महिन्यामध्ये निवडणुकीचा बार उडेल. छोट्या शहरांच्या निवडणुका संपतायत, तोवर जिल्हा परिषदांचा गजर होईल आणि ते सुरू असतानाच महापालिकांचा रणसंग्रामही सुरू होईल. या निवडणुकांना मिनी विधानसभा म्हटलं जातंय, ते काय उगीचच. आणि त्यामुळे सगळे पक्ष आपापली ताकद आजमावतायत. शिवाय स्थानिक गणितांनुसार युत्या आघाड्याही होत आहेत. अनेक शहरांमध्ये महायुतीतले पक्ष एकमेकांसमोर आहेत. काही ठिकाणी तिघही एकमेकांच्या विरोधात आहेत, तर कुठे राष्ट्रवादीची साथ घेत भाजप आणि शिवसेनेनं एकमेकांच्या विरोधामध्ये दंड थोपटलेत. तसं पाहिलं तर बऱ्याच जागी महायुतीमध्ये लढती रंगतील असं दिसतंय. त्यातील काही निवडक उदाहरणं आपण सातत्याने बघतोय. तर एकंदरीतच या निवडणुकांच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्येच प्रचंड मोठ्या प्रमाणावरती राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा गोंधळ बघायला मिळतोय. युत्यांचा आणि आघाड्यांचाही गोंधळ पाहायला मिळतोय. तर महायुतीतल्या मित्रपक्षांमध्ये जुंपणारे हे नक्की आहे. ते कसं ते आपण बघणारच आहोत. अगदी मैत्रीपूर्ण असा साखरेचा मुलामा त्याला जरी दिला गेला तरी सुद्धा मित्रपक्षातली शर्यत ही असणारच आहे. आणि शिवाय पक्षापक्षामध्ये बंडखोरी भरतीच चालू आहे. आता सुधीर मुनगंटीवारांच्या चंद्रपुरामध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. भद्रावतीचे माजी शहराध्यक्ष आणि भाजपचे स्थानिक नेते सुनील नामोजवार यांना काँग्रेसनं नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलंय. तर राजुऱ्यातही बंडखोरी झालेली आहे. भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र डोहे यांनी धनुष्यबाण हाती घेतलंय आणि कारण आहे अर्थातच नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची आस. त्याचं झालं असं की भाजपने राधेश्याम अडानी यांना तिकीट देण्याची तयारी केली आणि तेव्हाच डोहे नाराज झाले होते. पुढे राजुऱ्याचे भाजप आमदार देवराम भोंगळे यांच्याशी त्यांचा वाद झाला आणि अखेर डोहे यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवलं. आणि भद्रावतीमधला ड्रामा इथेच संपत नाही. इथे भाजप आणि काँग्रेसमध्ये वेगळीच रस्सीखेच आहे आणि तीही आपण नीट समजून घेऊया. भाजपचे सुनील नामोजवार यांनी पक्षानं डावलल्यामुळे ते काँग्रेसवासी झालेत, हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. पण काँग्रेसनं त्यांना जवळ करण्यामागे हिसाब चुकता करण्याचं पॉलिटिक्स आहे. मुळात भाजपने काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे थोरले दीर अनिल धानोरकरांना पक्षामध्ये घेतलंय आणि नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलंय. तेच तिकीट ज्यासाठी भाजपचे सुनील नामोजवार इच्छुक होते. आता भाजपनं धानोरकरांच्या कुटुंबातच फूट पाडल्यामुळे प्रतिभाताईंनीही त्याची परतफेड केली
आणि भाजपचे जुने कार्यकर्ते सुनील नामोजवार यांना नगराध्यक्षपदाचंच तिकीट दिलं। आज नामोजवार आणि अनिल धानोरकर या दोघांनी आपले अर्ज दाखल केले। त्यावेळी भाजप निष्ठावंतांना डावलतायत असा आरोप प्रतिभा धानोरकरांनी केलाय, तर बंडखोरीचा भाजपला फटका बसणार नाही असं अनिल धानोरकरांचं मत आहे। खरं तर भाजपाच्या अध्यक्षपदाचे खरे दावेदार ते होते, कारण भाजपाची फडी या शहरात जर का कोणी निर्माण केली असेल तर ती सुनील भाऊ नामोजवार यांनी केली। पण भाजपाने खरं तर पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा पदाधिकाऱ्याचा विचार या ठिकाणी केला नाही। आयात झालेल्या उमेदवाराला कशा पद्धतीने वेळेवरती उमेदवारी देऊन भाजपाने यांच्यासोबत म्हणजे अन्याय केला म्हणायला हरकत नाही। आणि त्या दृष्टिकोनातून सुनील भाऊ सोबत आम्ही शिवसेनेपासून काम करत होतो। या शहराचा दांडगा अनुभव त्यांना, या शहराचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आहे आणि शहराचे एक मोठं विजन त्यांच्याकडे आहे। एखाद्या कार्यकर्त्यांनी जर बंडखोरी केली तर त्याचा कोणताही परिणाम हा पक्षावरती होणार नाही, कारण पक्षाचे कार्यकर्ते हे एकनिष्ठ आहे, ते पक्षासाठी कार्य करत असतात, व्यक्तीसाठी नाही। त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा आमच्या पक्षावरती किंवा कार्यावरती कोणताही परिणाम होणार नाही। आणि आज चंद्रपुरामध्ये वरोरा आणि गडचांदूर इथेही भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधामध्ये बंड झाले। उमेदवारी अर्ज मागे घ्यायला शुक्रवारपर्यंत मुदत आहे, तोवर या बंडोबांना थंड करण्याचं आव्हान भाजपसमोर असेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याबद्दल कॉन्फिडंट आहेत। बंडखोरीवरती ते काय म्हणाले आपण ऐकूयात। सगळ्या पक्षांमध्ये हा प्रॉब्लेम आहे। याचं कारण खूप मोठ्या कालांतराने या निवडणुका होत आहेत। काही ठिकाणी 7-7 वर्षांनी निवडणुका होत आहेत आणि म्हणून साहजिक प्रत्येकाला वाटतंय की आपल्याला लढायलाच पाहिजे। 7 वर्ष गेले, आता पुन्हा संधी कधी मिळणार, आणि म्हणून काही प्रमाणात बंडखोरी आहे। पण आमच्या पक्षात जी काही बंडखोरी आहे त्या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही त्यांचं समाधान करू। बरं, विरोधकांच्या महाविकास आघाडीनेही काही राज्यभरामध्ये एकीचं दर्शन घडवलंय असं अजिबात नाहीये। काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आपापली ताकद असलेल्या जागांवरती स्वबळावरती लढतायत। एकीकडे आघाडीच्या वाटाघाटी करत विरोधात अर्जही दाखल केले गेलेले आहेत असं आजचं चित्र आहे। दरम्यान महाविकास आघाडीतल्या बेबनावाला बीडमध्येही वाचा फुटली। ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मित्रपक्षांवरती जाहीर आगपाखड केली। निमित्त झालं ते मुंडेंचा बालेकिल्ला असलेल्या परळीच्या उमेदवारीचं। आमची इच्छा एकत्र लढण्याची होती, मात्र योग्य सन्मान न ठेवल्यामुळे आता स्वतंत्रपणे लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। महाविकास आघाडी म्हणून एक ताकदीनं लढत द्यावी अशी आमची मनापासून इच्छा होती आणि त्या संदर्भाने, त्या दृष्टिकोनातनं आम्ही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमच्याकडून प्रामाणिक प्रयत्न केले। परंतु जर ते शक्य होत नसेल तर पक्ष म्हणून आम्हाला स्वतंत्रपणे आमच्या अस्तित्वाचा सुद्धा विचार करावा लागेल। सबब परळी नगर परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काही निवडक जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यासाठी कटिबद्ध आहे आणि आम्ही ती निवडणूक लढत आहोत। काही झालं तरी शिंदे सेनेसोबत जायचं नाही असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले, पण पुण्याचं चाकण त्याला आता अपवाद ठरलंय आणि ते वेगळ्या कारणांसाठी। शिंदेंच्या शिवसेनेनं दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरेंना तिकीट दिलंय। आपल्या माजी सहकार्याविषयी आदर म्हणून मग ठाकरे सेनेनं उमेदवार उभा न करता त्यांना पाठिंबा देऊ केलाय। एवढ्यावरच न थांबता ठाकरेंच्या शिवसेनेचे खेडचे आमदार बाबाजी काळे हे मनीषाताईंसोबत अर्ज दाखल करायलाही गेले। काळेंनी आधी उद्धव ठाकरे किंवा पक्षाचे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्याशी चर्चा केली होती की नाही हे माहीत नाही आणि त्यांच्यावरती पक्ष काही कारवाई करणार का हे सुद्धा समजलेलं नाहीये। मात्र पाठिंब्याचं कारण बघता अशी काही कारवाई होण्याची शक्यता कमी आहे। पण असं असलं तरी ही युती फक्त चाकणपुरती आहे असं बाबाजी काळेंनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलंय। मनीषा गोरेंना पाठिंबा कोणत्या कारणाने दिला हे त्यांनीही सांगितलं आणि शिंदे सेनेच्या जिल्हा प्रमुखांनीही। त्यामुळे आता दोन्ही शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष तिथे रंगणार आहे आणि त्यामुळेच अजितदादांच्या स्थानिक नेत्यांनी दोन्ही शिवसेनांना टार्गेट करायला सुरुवात केली। स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषाताई गोरे या ठिकाणी इच्छुक झालेल्या आहेत। भाऊंची कृपा आणि त्यांनी केलेलं विधानसभेमध्ये गोरे परिवारांना आणि सर्व त्यांच्या सहकार्यांनी केलेलं सहकार्य विचारात घेऊन त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार उभं करायचं नाही हे निश्चित झालं। खेडचे आमदार माननीय सुरेशभाऊ गोरे यांचं निधन झालं
यांच्या निधनानं सगळे पक्ष एकत्र येऊन ज्यावेळेस सुरेश भाऊ गोरे यांच्या कुटुंबाला संधी मिळेल त्यावेळेस सगळ्यांनी ठरवलं होतं का आपल्याला सुरेश भाऊ गोरे यांच्या कुटुंबामध्ये जो उमेदवार देतील त्याला आपण कुठंतरी भावनिक होऊन सगळ्यांनी बिनविरोध देण्याचं काम करायचं. ह्याच याला कुठंतरी हे करून ह्या तालुक्याचे आताचे आमदार बाबाशेठ काळे यांनी सुद्धा त्याला साथ दिली आणि ते सुद्धा फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते. आज जर संपूर्ण राज्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर शिंदे सेनेचे जे काही लोक आहेत त्यांची मुलं ठाकरे सेनेचे जे लोक आहेत त्यांची मुलं शिंदे सेनेमध्ये आहे. मग आता काही घरामध्ये एकत्र राहतात, एकाच घरात दोन पक्ष चालत नाही. काही देसाईंचा मुलगा शिंदे सेनेमध्ये आहे आणि देसाई ठाकरे सेनेमध्ये आहे. हे आपण पाहिलेलं ना, अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला देता येतील. त्यामुळं फक्त नावं वेगळी आहेत, नाही तर दोन्ही पक्ष एकच आहेत. तर अशा या कारणासाठी दोन शिवसेना चाकणमध्ये एकत्र येत आहेत. पण थांबा, हे केवळ चाकणपुरतं घडलेलं नाहीये. कोकणातला नारायण राणेंचा बालेकिल्ला म्हणजे कणकवलीतही हो नाही करता करता अखेर दोन्ही शिवसेना एकत्र आल्यात. नितेश राणेंना शह देत सर्वपक्षीय शहर विकास आघाडी स्थापन झाली आहे. त्यात इतर पक्षांसोबत ठाकरे सेनाही गेलेली आहे. भाजपच्या समीर नलावडेंना आघाडीकडनं संदेश पारकरांनी आव्हान दिलंय. हे पारकर आता ठाकरे सेनेत आहेत, मात्र त्यांचा अर्ज दाखल करायला शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजन तेली देखील त्यांच्या सोबत होते. विशेष म्हणजे नितेश राणेंचे मोठे बंधू आमदार निलेश राणे यावेळी हजर होते. मी सगळे एक शहर विकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय हा त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना दिलेला आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जनतेचा त्या ठिकाणी कौल आहे. हा कौल आपल्याला त्या ठिकाणी 3 तारखेला त्या ठिकाणी दिसेल आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही सगळी आघाडी करत असताना त्या ठिकाणी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचं काम सगळ्याच त्या ठिकाणी नेत्यांनी केलं. इथे सगळ्या समविचाराने एकच विचार केला की गावाचा विकास या उद्देशाने सगळे पक्ष येते. इथं कोण पक्षाची दालनं घेऊन आलेले नाही. आम्ही शिंदे साहेबांबरोबर आहे, धनुष्यबाण आमची निशाणे आहे, काही उबाटाची असतील, काही आणि अन्य पक्षाची आहे, काही काँग्रेसची मंडळी आहेत. सगळी मंडळी सगळ्यांनी एकत्र यायचा निर्णय घेतलाय आणि तो गावाच्या भल्यासाठी गावाच्या विकासासाठी हा निर्णय सगळ्यांनी घेतलाय. मी खासदार राणे साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की एकमेव प्रामाणिक प्रयत्न हे त्यांनी कालपर्यंत केले. काही लोकांच्या हिकेकरूपणामुळे ही युती होऊ शकलेली नाही आणि त्याच्यामुळे आजचा जो निर्णय आहे हा निर्णय आम्हाला सगळ्या मंडळींना नाविलाजाने आम्हाला निर्णय घ्यावा लागतो. म्हणजे थोडक्यात कणकवलीतल्या या सेटिंगला अखेर उद्धव ठाकरे राजी झाल्याचं दिसतंय असं म्हणायचं का? कारण राणेंची दहशत मोडून काढण्यासाठी ते गरजेचं होतं असं ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी म्हटलंय. ऐकूया. हे बघा, काही ठिकाणी स्थानिक स्तरावर काही आघाड्या होत असतील, कारण स्थानिक राजकारण प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं आहे. राणेंच्या ज्या पद्धतीनं दहशत, दादागिरी, पैशाची मस्ती, सगळे लोक त्यांच्या या विचाराला, या शक्तीला, या विध्वंसक वृत्तीला विरोध करण्यासाठी एकत्र येऊ शकतात. आमची पक्ष म्हणून भूमिका राज्यस्तरावर हीच आहे की जे कोणी भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे गट असेल, याच्याबरोबर जायचं नाही अशी स्पष्ट भूमिका आहे. परंतु स्थानिक स्तरावर काही ठिकाणी आघाड्या करून अशा काही गोष्टी होत आहेत. त्याला काही पक्ष म्हणून आपल्याला म्हणता येणार नाही, परंतु अशा आघाड्या होतात हे कबूल केलं पाहिजे. तिकडे सोलापूरला अनगर नगर पंचायत निवडणुकीमध्ये वेगळाच राडा झाला. राष्ट्रवादीच्या नेत्या उज्ज्वला थिटे यांनी बाउन्सर आणि पोलीस संरक्षणामध्ये अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी आपला अर्ज दाखल केलाय. 2 दिवसापासून आपण अर्ज करण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र रस्त्यामध्ये उसाचे ट्रॅक्टर लावून रस्ता अडवण्यात आला. अर्ज भरू नये यासाठी दबाव टाकल्याचा आरोप त्यांनी भाजप नेते आणि माजी आमदार राजन पाटलांवरती केला. अखेर नाट्यमयरित्या थिटेंनी अर्ज दाखल केला. आता राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटलांच्या विरोधात त्यांची लढत होणार आहे. विशेष म्हणजे अनगरमध्ये बाकीचे सगळे म्हणजे 17 सदस्य बिनविरोध निवडून आलेत. नगराध्यक्षपदाची निवडणूकही बिनविरोध व्हावी असं या भावी नगरसेवकांचं म्हणणं होतं. थिटेंना सदस्य व्हायचं असेल तर कुणीतरी अर्ज मागे घेईल, पण बिनविरोध निवडणुकीची शहराची परंपरा मोडू नये असं त्यांचं म्हणणं होतं. अर्थात थिटेंनी याकडे लक्ष न देत अर्ज दाखल केला. त्यामुळे आता तिथे केवळ नगराध्यक्षपदाचीच निवडणूक होईल. आणि आता या सगळ्या एकंदरीतच चित्रावरती आपण चर्चा करणारच आहोत, पण त्याआधी या आमच्या प्रश्नावरती आणि सध्या चाललेल्या राजकीय घडामोडींवरती तुम्ही काय प्रतिक्रिया दिली आहेत ते आपण बघणार आहोत मीडिया सेंटरला.
एक्सवरून शंतनू म्हणतायत, आताच काही सांगता येत नाही, उगाच शितावरनं भाताची परीक्षा करण्यात अर्थ नाहीये, असं प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांनी आपलं मत सांगितलेलं आहे. त्यानंतर गोपाळ एक्सवरनं म्हणतायत, जनतेशी संपर्क, मजबूत संघटना आणि वेळेवरती मैदानात उतरलेले उमेदवार ज्याच्या बाजूने आहेत त्याच्याकडे आघाडी असेल. आम्ही विचारलेला प्रश्न असा होता की आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि कुठला पक्ष सर्वात जास्त प्रबळ वाटतोय आपल्याला. निवडणूक जिंकले का लोकशाहीचा विजय झाला, संविधानाचा विजय झाला आणि हारले का ईव्हीएमच्या नावाने रडायचे, सगळे आधी ठरले असते. मयूर यांनी युट्यूबवरनं प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात पण SIR व्हायला पाहिजे, म्हणजे देशविरोधी विचारांची लोक पळून जातील. ईश्वर पारकर यांनी युट्यूबवरनं आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. फेसबुकवरनं श्याम देसाई यांची प्रतिक्रिया आपण बघतोय. विरोधी पक्षांनी निवडणुकीवरती बहिष्कार टाकला पाहिजे, निवडणूक आणि मतदारांना किंमत राहिलेली नाही, असं त्यांचं मत आहे. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भारतीय जनता पार्टी अग्रेसर राहील असं चित्र दिसतंय. 2029 साठी ही निवडणूक भाजपासाठी महत्वाची आहे. धोंडप्पा नंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक आघाड्यांना सर्वाधिक यश मिळेल, श्याम यांनी म्हटलंय इंस्टाग्रामवरनं. इंस्टाग्रामवरनं रमेश यांची प्रतिक्रिया आपण बघतोय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त चांगला उमेदवार पाहिला जातो आणि नंतर पक्षाचा विचार केला जातो, रमेश यांचं म्हणणं आहे. तर अशा पद्धतीने जनतेने आपली मतं मांडलेली आहेत. आता आपण नेत्यांची चर्चा करूयात. आज आपल्या प्रश्नावरती आणि आपल्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत गेस्ट सेंटरला आहेत खासदार निलेश लंके, जे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार आहेत. त्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवमधनं जॉईन झालेले आहेत आणि त्याचबरोबर भाजपचे नागपूरचे आमदार प्रवीण दटके आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी हे चौघजण आपल्यासोबत आहेत. चौघांचंही मी गेस्ट सेंटरला स्वागत करते. आणि अर्थातच आज प्रश्न खूप आहेत आणि त्यातला पहिला प्रश्न मला विचारायचा आहे ओमराजे निंबाळकर यांना. ओमराजे, एकमेकांना 100 खोके एकदम ओके, त्याच्यानंतर मिंधे, अशा पद्धतीने विविध शब्दामध्ये संभावना गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने केली गेलेली आहे. दोन्ही बाजूंनी आम्ही सातत्याने ऐकतोय. पण असं असताना कणकवलीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र लढणार आहेत एका कॉमन शत्रूसाठी. हे चित्र कसं काय, म्हणजे असं जर अचानक घडणार असेल तर मग आधीचे जे हेवे दावे असतात, आधीचे जे शत्रुत्व असतं किंवा काही कारणामुळे जे वेगळे झालेले पक्ष आहेत ते कधीही कुठेही एकत्र येतील आणि विचारसरणी हा सगळा भाग कुठेतरी दूरच राहून जाईल, असं नाही म्हणायचं का आम्ही? नाही, निश्चितपणे मी खरं तर धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या ज्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्येच आज शेवटचा दिवस फॉर्म भरायचा असल्यामुळं मी स्वतः पण त्याच्यात व्यस्त होतो. मला नेमकं कणकवलीला काय झालंय ह्याच्या बाबतीत मला माहित नाही, पण एवढं मात्र निश्चित सांगतो की शेवटी आपल्या पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक राहूनच त्या ठिकाणी आपली प्रत्येक कृती असणं अपेक्षित आहे. आणि निश्चितपणे पक्षाचं वरिष्ठ नेतृत्व तिथं जर असं काही चुकीचं झालं असेल तर त्याच्या बाबतीत गंभीर दखल घेईल आणि त्याच्यावर योग्य अशा प्रकारची कारवाई पक्ष नेतृत्व करेल. म्हणजे आता जो निर्णय झालेला आहे तो झाल्या व्यतिरिक्त सुद्धा पक्ष कारवाई करेल असं आपलं म्हणणं आहे, कारण अशा पद्धतीचा कुठलाही आदेश आतापर्यंत आलेला नाही किंवा कुठल्याही पद्धतीचा आक्षेप पण घेण्यात आलेला नाहीये. नाही, निश्चितपणे मला आपल्याला एवढं सांगायचंय की ज्यावेळेस आपण एका पक्षाच्या विचारधारेनुसार पुढे जात असतो मग त्या परिस्थितीमध्ये त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्या पक्षाच्या विचारधारेशी जी असणारी संलग्न कृतीच त्या ठिकाणी अपेक्षित असते. आणि त्याला छेद देणारी जर कृती त्या ठिकाणी कोण करत असेल स्वतःच्या काही वैयक्तिक ह्याच्यासाठी तर मला वाटतं ते अतिशय चुकीचं आहे. आणि आपण मला सांगताय, मला इतकंच यातलं माहिती आहे, मी त्यातल्या खोलवर अजून मीही स्वतः माहिती घेतलेली नाही, पण असं जर काही झालं असेल तर निश्चितपणे पक्ष नेतृत्व त्याच्यावर कारवाई करेल. बरं का, मी तुम्हाला सांगते केवळ माहितीसाठी की संदेश वारकरांचा उमेदवारी अर्ज भरताना आज शिंदेच्या शिवसेनेचे नेते राजन तेली सुद्धा तिथे होते आणि अशा पद्धतीने एकत्रितपणे अर्ज भरण्यात आलाय आणि त्याच्यासाठी एकत्रितपणे आम्हाला
राणेंच्या विरोधात लढायचं असं कारण देण्यात आलेलं होतं. असो आता मी जाणार आहे प्रवीण तटके यांच्याकडे. प्रवीणजी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शिवसेनांची अशी युती तुम्हालाही चालणार आहे का? म्हणजे ही मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी म्हणायची कणकवलीला होणारी, का नक्की काय म्हणायचं, वितृष्ट म्हणायचं का महायुतीतलं? नाही, अजून त्याची काही माहिती मला पण नाही आहे. वितुष्ट वगैरे म्हणण्याची काही राजकारणात पाळी येऊ नये. पण ओमराजेंनी सांगितल्याप्रमाणे ज्या पक्षाच्या नीतिमत्तेवर आपण काम करतो, ज्या आपल्या विचारांवर आपण समोर जातो, त्या विचारांचे पायीक आपण राहिले पाहिजे. मी नागपूरवरनं येतो. मी नागपुरात जवळपास 27 नगरपंचायत आणि नगरपरिषदेचे इलेक्शन आहे. कुठेही अशी युती झाली नाही आहे. त्यामुळे आपण ज्या विचारांची आपली हे बांधिलकी असते, किमान त्या विचारांवर आपण टिकून समोर जावं, हे निश्चित त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं काम आहे, कर्तव्य आहे. आणि आपण वागलंही तसंच पाहिजे, जेणेकरून आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये. पण आता कणकवलीत काय झालं हे एक्झॅक्टली नीट विचारल्याशिवाय, बोलल्याशिवाय, आमच्या मुंबई कार्यालयात विचारल्याशिवाय बोलणं उचित नाही. पण आपल्या पक्षाचे जे काही विचार आहे, जी काही नीतिमत्ता आहे, त्याला बांधिलकी असलीच पाहिजे आणि त्या बांधिलकीच्या भरोशावरच इलेक्शन लढले पाहिजे. हार जीत तर होणारच आहे, पण आपली नीतिमत्ता, आपले विचार सोडू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. बरं, पण असं असताना महाडमध्ये मात्र आपण असं स्पष्टपणे बघतोय की तुम्ही असणार आहात राष्ट्रवादीसोबत आणि तुमच्या विरोधामध्ये शिंदेंची शिवसेना असणार आहे. म्हणजे इथे कुठेतरी पुन्हा महायुतीमध्ये वितृष्ट येताना दिसतंय. असं नाही की सगळीकडे एकच चित्र आहे. त्याबद्दल काय म्हणाल? नाही, जिथे स्थानिक पातळीवर सगळ्या तिथल्या जसं भाजपची स्थिती आहे, तर तिथल्या जिल्हाध्यक्ष, निवडणूक प्रमुख प्रभारांना त्यांनी पालकमंत्री असतील किंवा जे नेते असतील त्यांना अधिकार दिले आहेत. सगळ्यांनी एकमेकाशी चर्चा करून जवळपास जमवण्याचा प्रयत्न केला. पण आता 7 आणि 8 आणि 9 वर्षांनी कुठे इलेक्शन होईल, कुठे 7 वर्षांनी होईल, कुठे 6 वर्षांनी होईल, तर तिथे स्थानिक कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळावी लागते. कारण आयुष्यभर ते कार्यकर्ते जमिनीवर पक्षाकरता झटतात. त्यामुळे अशा ठिकाणी एखाद वेळेला युती होत नाही. मग महायुतीत 3 पक्षापैकी 2 पक्षांची झाली असेल, कुठे कधी भाजप राष्ट्रवादीची झाली असेल, भाजप शिवसेनेची झाली असेल, असं होऊ शकतं. पण त्या स्थानिक पातळीवर जे काही नेते आहेत त्यांना हे अधिकार दिले होते, त्याच्याप्रमाणे सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा करण्याचा प्रयत्न केला. काही मंत्री आपसात बसले, काही पक्षाचे कार्यकर्ते नेते आपसात बसले आणि प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. कुठे यश आलं, कुठे अपयश आलं, पण प्रामाणिक प्रयत्न सगळ्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला. बरं, निलेशजी, मी तुमच्याकडे येते. मला असं विचारायचं आहे की 2 राष्ट्रवादी सुद्धा जेव्हा वेगळ्या झाल्या तेव्हा एकाच कुटुंबातल्या लोकांनी किती एकमेकांची उणीधुणी काढलेली आहे ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय. पण आता पिंपरी चिंचवड, कागल ही आता काही सुधारणा आहेत, अजून किती अशी दिसतील येणारा काळच सांगेल, जिथे पुन्हा सहज 2 पक्ष एकत्र झालेत. मग असं होतं तर मग पक्ष वेगळे का झाले असं स्थानिक पातळीवरती किंवा राजकीय पातळीवरती, माफ करा, राज्य पातळीवरती सुद्धा लोकांना वाटणं किंवा असा प्रश्न पडणं हे खूप साहजिक नाहीये का? तुम्ही पाहिला असेल, संसदेमध्ये खासदार म्हणून निवडून जातो, विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून जातो आणि ते ग्रासरूटला काम करू शकत नाही. ग्रासरूटला काम करणारी यंत्रणा म्हणजे नगरपालिकेमध्ये निवडून आलेला नगरसेवक असो, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडून आलेला जिल्हा परिषद सदस्य असो किंवा पंचायत समिती सदस्य असो, हे जे प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन काम करू शकतात आणि शासनाचा निधी आणण्याचं काम, शासनाच्या वेगवेगळ्या योजना मतदारसंघात आणण्याचं काम आमदार खासदार करत असतो. पण त्या राबवण्याचं काम हे खालच्या स्तरातील कार्यकर्ते करत असतात. आणि तो एक चांगल्या विचाराचे जर कार्यकर्ते येऊन जर एखादी निवडणूक एकत्र लढवत असेल तर त्या गावासाठी, त्या शहरासाठी निश्चित ती गोष्ट हितावर्धक आहे. त्यामुळं या गावाच्या शहराच्या विकासासाठी असे जर एक चांगल्या विचाराचे लोक एकत्र येऊन एखादी निवडणूक लढवत असतील तर निश्चित त्याचा फायदा होतो त्या परिसरामध्ये. आणि अशा चांगल्या विचाराचे सगळे लोक एकत्र येऊन येणाऱ्या कालखंडामध्ये ही निवडणूक लढवित आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही सांगितलं पिंपरी चिंचवड असो किंवा कागल असो. पण निलेशजी, जर बघायला गेलं तर अगदी सर्वच्या सर्व नेत्यांनी सातत्याने असं म्हटलेलं आहे की आम्ही महायुतीतल्याच पक्षांबरोबर युती करताना दिसू किंवा महाविकास आघाडीतल्याच पक्षांबरोबर आम्ही युती करताना दिसू आणि कुठल्या तरी वैचारिक तत्वांवरती या युत्या आणि आघाड्या बनलेल्या आहेत. मग अशा पद्धतीने स्थानिक पातळीवरती जरी विकासासाठी अशा पद्धतीने 2 वेगळे पक्ष वेगवेगळ्या युती आणि आघाडीतले एकत्र येत असतील तर मग विचारसरणी कुठेतरी बाजूलाच पडते असं नाही वाटत आपल्याला?
बऱ्याच वेळा राजकीय विचारसरणी ही राज्याच्या राजकारणाच्या निवडणुकामध्ये बऱ्यापैकी त्याचा विचार केला जातो, पण त्या स्थानिक निवडणुका आहे, त्या स्थानिक निवडणुका खऱ्या अर्थाने ग्रासरूटच्या कामावर विचारांनी एकत्र कार्यकर्ते येत असतात. तुम्ही पाहिलं असेल एखादा कार्यकर्ता शिवसेनेच्या विचाराचा असतो, एखादा कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या विचार असतो, एखादा कार्यकर्ता भाजपच्या विचार असतो. वेगवेगळ्या विचाराचे कार्यकर्ते पण गावाच्या शहराच्या विकासासाठी ते एकत्र जोडले गेलेले असतात. असे लोक जर एकत्र येऊन एखादी निवडणूक लढवित असतात तर निश्चित त्याचा फायदा त्या शहरासाठी होत असतो. त्यामुळं अशा ज्या काही स्थानिक युत्या घडलेल्या आहेत, थोडक्यात तुम्ही कणकवलीच्या बाबत आत्ता सांगितलं की त्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन एखाद्या विकासाचा अजेंडा जर जनतेसमोर घेऊन जाणार असेल तर निश्चित त्या शहरासाठी ती गोष्ट महत्त्वाची. शेवट नेहमी राजकारण नेहमी पार्ट्या पक्ष धरण्यापेक्षा काही गोष्टी विकासासाठी सुद्धा एकत्र आल्या पाहिजे. असे काही लोक एकत्र आलेत हे निश्चित त्याचा फायदा त्या भागासाठी होणार आहे. बरं, अमोलजी तुम्ही काय म्हणाल? तुम्ही सुद्धा सहमत आहात का निलेशजींशी? आणि अशा परिस्थितीमध्ये, अशा निवडणुकांमध्ये केवळ स्थानिक विकासाला कुठेतरी महत्त्व दिलं जातं. मग तसं होत असेल तर महायुती किंवा आघाडीची वीण जी आहे ती उसवली जाणार नाही याची आपल्याला खात्री वाटते का अमोलजी? पंचायती यामध्ये अनेक नव्या दमाचे तरुण, त्यांना वाटतं की आपण आपलं राजकीय भवितव्य घडवायला सुरुवात करावी. त्याची पायाभरणी ग्रामपंचायत पासून होत असते साधारण, आणि नंतर नगर परिषद नगरपंचायतीमध्ये एक संधी असते. ही गोष्ट खरी आहे की सत्तेमधले आम्ही तिन्ही पक्ष एकत्र असताना महायुती म्हणून आम्ही एकत्र लढलो पाहिजे असा आमचा प्रस्ताव तिन्ही पक्षाचा समन्वयकांनी एकामेका नेत्यांसमोर ठेवला होता. पण इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्षात, म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे सेना साहेबांची शिवसेना असेल किंवा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या सर्वांमध्ये आता उदाहरणार्थ एखादी नगर परिषद जिथे 21 नगरसेवकाची सदस्य संख्या आहे तिथं आमच्याकडे इच्छुक उमेदवार आमच्याकडे 21 असतील, भाजपकडे 21 असतील, तर हे प्रत्येकाला शांत करणं, प्रत्येकाला समजून घेणं हे शक्य नसतं. पण तिथले जे उमेदवार असतात ते प्रसंगी आता 3 वाजेपर्यंत आमच्या 2 नगर परिषदा, म्हणजे हिवरखेड नगर परिषद आणि तेल्लारा नगर परिषद अकोल्यामधली, याच्यामध्ये काँग्रेसचे अनेक लोकांनी उमेदवारी अर्ज मागितला, पण मेरिटचे कॅन्डिडेट होते. 2:30 वाजता ते 2 वाजता, सकाळी 12 वाजता संपर्कात आले, त्यांना पण एबी फॉर्म दिला गेला. काही वंचित बहुजन आघाडी आमच्या जिल्ह्यामध्ये एक चांगला पक्ष तिथं पकड ठेवून आहे, त्यांचे काही कार्यकर्ते आले. म्हणजे प्रश्न असा आहे की प्रत्येकाला संधी देण्याचं काम हे आम्ही केलं. आमच्यासोबत जे येत असतील त्यांनी आमच्यासोबत यावं. महायुतीची विण घट्ट आणि महायुतीची जी काही इथं सत्ता आहे राज्यामध्ये ती आणखी प्रबळ करण्याकरता तिघांनी एकत्र लढणं क्रमप्राप्त होतं. पण मात्र प्रत्येकाला सामावून घेणं शक्य नसल्यामुळे मैत्रीपूर्व लढत आणि आम्ही स्वतंत्र लढतो. आमच्या अकोल्यामध्ये, माझ्या अकोटमध्ये तर सरळ भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी सरळ लढत आहे नगराध्यक्ष पदाची आणि पूर्ण नगर परिषदेची. पण ती अर्थातच मैत्रीपूर्ण लढत आहे. मी लंके साहेबांच्या, खासदार साहेबांच्या मताशी सहमत आहे की स्थानिक राजकारण वेगळं असतं. तिथं सर्व लोक एकत्र येऊन त्या नगर परिषदेचा, शहराचा विकास करण्याकरता सामोरे जात असतात. मात्र इथं वरच्या पातळीचं राजकारण वेगळं आणि खाली ग्राउंड लेवलचं राजकारण वेगळं, हे 2 भिन्न मार्ग आहेत. फक्त विकासात्मक दृष्टिकोन ठेवून 8 वर्षानंतर प्रलंबित निवडणुका होत असतील तर मग शहर विकास आघाडी, आता कणकवलीमध्ये झालेली आघाडी आपण दाखवली, चाकणमध्ये डायरेक्ट 2 शिवसेना आमच्या विरुद्ध उभ्या झालेल्या आहेत. इकडे दर्यापूरमध्ये सुद्धा 2 शिवसेना एकत्र असल्याचं चित्र मला कळलं. अशा अनेक ठिकाणी, कागलमध्ये राष्ट्रवादी 2 एकत्र आलेले आहेत. म्हणजे हे सगळे पण त्याचबरोबर अमोलजी, येवल्यामध्ये सुद्धा भुजबळांना रोखण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे एकत्र येणार आहेत आणि भाजप तुमच्या सोबत आहेत. मग इथे कुठेच युतीमध्ये ताण येणार नाही आणि हे सगळं मान्य असेल, ग्राह्य असेल? नाही, 100% की जे आता विरोधी पक्ष म्हणून समोर येतील तर निवडणूक म्हणून त्यांच्यासोबत निवडणूक लढवावीच लागेल. आता भुजबळ साहेबांचं एक वेगळं स्थान तिथे नाशिकमध्ये आहे. आता समीर भुजबळ साहेब आणि आदरणीय भुजबळ साहेबांचा एक प्रस्ताव आहे, एक वलय आहे, एक तिथे त्यांचा एक वचक पण आहे, म्हणजे आदरयुक्त दरारा पण आहे. आणि त्याविरुद्ध एक आघाडी होत असेल मित्र पक्ष किंवा इतर लोक, तर तिथं जनता सर्वोच्च असते शेवटी लोकशाहीमध्ये. आता तुम्ही जे सुरुवातीला म्हटलं की विचित्र चित्र आहे का राज्यात, तर 100% चित्र विचित्र आहे. कोण कोण्या पक्षात आणि कोणता पक्ष कोणासोबत हे लोकांचं कन्फ्युजन आहे. ते काही वेगळं होण्यात आता इतक्यात काही ती शंका दिसत नाही की लोकांच्या डोक्यातली ती संभ्रमावस्था जाईल. पण विकासात्मक दृष्टिकोनातून काही आघाड्या होत असतील, काही ठिकाणी जर होत असेल तर जनता शेवटी कौल देणार की आपल्याला आपल्या नगरपंचायतीला, नगर परिषदेला
कोण पुढे नेऊ शकतं आणि सत्तेसोबत लोकांचा साधारण जाण्याचा कौल असतो. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की मैत्रीपूर्ण लढत जरी झाली तर चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा आमचा मोठा मित्र पक्ष आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साहेबांची, शिंदे साहेबांची शिवसेना यांच्याकडे लोकांचा कल अधिक असेल याबद्दल आमच्या मनात काही दुमत नाही. बर, अमोलजी तुम्हीच म्हणालात ते फार बरं झालं, कारण आज मी अगदी सुरुवातीलाच हे मांडणार होते की झालंय असं की गेल्या काही काळामध्ये प्रत्येक वेळेला जेव्हा कार्यक्रमामध्ये पाहुणे सुद्धा बोलवले जातात तेव्हा आम्हाला दोनदा चेक करायला लागतं की नक्की पक्ष आपण बरोबर बोलतो आहोत का नाही, इतकी परिस्थिती आलेली आहे. आणि आता तर हे आणखीनच कन्फ्युजिंग होत चाललेलं आहे. त्यामुळे नक्की प्रश्न कुठला कोणाला विचारावा आणि त्याच्यासाठी उत्तर घ्यायला कोणाकडे जावं अशी आमची परिस्थिती आहे. परंतु म्हणूनच हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे. ओमराजे, पुन्हा तुमच्याकडे येते की असा हा फॉर्म्युला चालला आहे की स्थानिक विकास महत्त्वाचा आहे, ठीक आहे, पण मग पक्ष, चिन्ह, लढाई, आयडेंटिटी, विचारसरणी या सगळ्याला काय अर्थ आहे? नाही, अगदी बरोबर आहे. आता काय झालंय, वरच्याच लोकांचा आदर्श खालची कार्यकर्ते गेलेत असं वाटायला लागलंय मला. कारण आमदार, खासदार या पदावर असणारी माणसं अगदी ग्रामपंचायतच्या सदस्यासारखी जर इकडून तिकडे जात असतील, ते महाराष्ट्रानं बघितलंय. आणि मग अशा पद्धतीनं इकडून तिकडे जाणं निश्चितपणे ते निषेधार्हच आहे, चुकीचंच आहे. शेवटी लोकांना काय सांगणार आहेत तुम्ही? मग लोकांना एका विचाराचा पक्ष म्हणून जेव्हा आपण सामोरं जातो आणि त्या विचाराशीच फारकत घेऊन जर आपण आपल्या कृतीतनं दुसरं काही त्या ठिकाणी समोर येत असेल तर सामान्य लोक ह्याचं निरीक्षण अतिशय बारकाईनं करत असतात. लोकांचं लक्ष असतं प्रत्येक गोष्टीकडं. आपण लोकप्रतिनिधी म्हणून जरी आपल्याला वाटत असेल की लोक काही बघत नाहीत, लोकांना काही माहित नाही, लोकांच्या काही लक्षात येत नाही, असं नसतं. अतिशय बारीक सारीक गोष्टीकडे लोकांचं लक्ष असतं आणि आपली कृती, आपली म्हणजे आपल्या करणी आणि कथनीमध्ये जर अंतर असेल तर निश्चितपणे लोक त्या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून त्याला जी लोकशाहीच्या माध्यमातून मताचा अधिकार त्या माणसाला मिळालेला आहे तो त्या ठिकाणी बजावत असतात. आणि एक मात्र निश्चित आहे, कुठली का निवडणूक असं ना, ती स्थानिक पातळीवरची नगरसेवकाची असू द्या, उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, ह्या सगळ्या निवडणुकामध्ये जर तो लोकप्रतिनिधी निवडणूक लढवणारा हा लोकांशी कनेक्ट असेल, लोकांबरोबर असेल, निवडणूक असो किंवा नसो, तो कायम लोकांच्या कामासाठी जर उपलब्ध असेल तर लोक अशा चेहऱ्याची निवड निश्चितपणे करत असतात. आणि मला वाटतंय आता खऱ्या अर्थानं त्या 5 वर्षाचं मूल्यमापन असतंय. ज्या कार्यकर्त्यांना आता निवडणुका नाहीत, प्रशासक आहे म्हणून जी लोक गप्प बसली होती ती निवडणूक लागल्या की आज जागा झाली, नगरसेवकासाठी फॉर्म भरत सुटली. पण जो पदावर नसताना सुद्धा जो कार्यकर्ता त्या ठिकाणी ज्यावेळेस नगरपालिका अस्तित्वात नव्हती त्यावेळेस लोकांच्या कामाला जर कोण पडला असेल, अशा पद्धतीचा कार्यकर्ता जर ह्या निवडणुकीला सामोरा गेला तर लोक सुद्धा त्याच्या पाठीशी भरभरून राहत असतात. आणि उद्याच्या ह्या निवडणुकीत तेही दिसून येईल. पण एक मात्र मी निश्चितपणे सांगेल की आपल्या विचारधारेशी मला वाटते त्या ठिकाणी कुठल्याही कशा पद्धतीच्या अशा अभद्र युत्या, आघाड्या जर आपण खाली करत असू तर ते मला वाटते ते लोकांसाठी योग्य नाही, आपल्यासाठीही योग्य नाही. आपण त्याचा विचार करणं गरजेचं आहे. बरं, ठीक आहे. असं आणि मला असं वाटतं की हा कदाचित संदेश सगळ्यांनाच तुम्ही कुठेतरी देताय आणि एक सगळ्याच पक्षांच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या पातळीवरती जर स्थानिक पातळीवरती लोकांचा कनेक्ट त्या नेत्याशी असेल तर नक्कीच एक वेगळे चित्र त्या बाबतीत आहे. पण एक राज्य पातळीवर जर बघितलं तर इफ यू कॅन नॉट कन्व्हिन्स देम देन कन्फ्यूज देम, अशी एक जे वाक्य आहे तसं चित्र नक्की आहे की कुठेतरी जनतेला कन्फ्यूज करा, असं मला तरी बाह्यदर्शनी किंवा राज्याला सध्या वाटतं. आता मी पुन्हा एकदा प्रवीणजींकडे जाणार आहे आणि मला असं विचारायचं आहे प्रवीणजी की भाजपचा बऱ्याचदा वॉशिंग मशीन असा उल्लेख अनेकदा केला जातो की तिथे आल्यानंतर शुचिरभूत होतात नेते असं म्हटलं जातं. आज जी घटना घडली पालघर साधू हत्याकांडामध्ये, ज्याच्यावरती भाजपच तुटून पडलेली होती, त्या व्यक्तीला प्रवेश देणं पक्षामध्ये आणि नंतर 24 तासामध्ये तो निर्णय परत घेणं, स्थानिक पातळीवरती अशा पद्धतीचं धाडस कसं केलं जाऊ शकतं जर वरिष्ठ नेते याच्यावरती वचक ठेवत नसतील, असा त्याचा अर्थ होतो? नाही, वचक होताच म्हणून 24 तासात काढून टाकलाय. त्यामुळे स्थानिक पातळीवर काय सुरू आहे हे आता पालघरवरून मुंबईपर्यंत येतपर्यंत तेवढा वेळ लागला, ते असं व्हायला पाहिजे पण नव्हतं. शेवटी ते पक्षश्रेष्ठींनी लक्षात घेऊन तात्काळ त्यावर कारवाई केली. त्यामुळे ओमराजेंनी जे सांगितलं ते खरंच आहे की तुम्ही स्थानिक पातळी म्हणा का आमदार म्हणा का खासदार म्हणा, ज्या पक्षांनी ठीक आहे, ज्या पक्षात कार्यकर्त्यांची किंमत नाही, ज्या नेत्याचं वलय असेल, ज्याचं काम असेल, जो जनतेसोबत 24 तास असेल, जो जनसामान्यांचा नेता असेल,
जो मास लीडर असेल, पण त्याची किंमत नसेल होत त्या पक्षात, त्यांनी एखाद वेळेला असा निर्णय करणं उचित आहे. पण ज्या पक्षांनी तुम्हाला सगळं काही दिलं आणि जिथे तुमची किंमत पण झाली, तिथल्या काही पक्षांनी असं करणं हे काही योग्य राजकारणाची दिशा दिसत नाही. भाजप तसा कधी विचार पण करत नाही. हे वॉशिंग मशीन वगैरे हे फक्त आरोप आहेत. पण जे योग्य नेते आहेत त्यांना घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. काही लोक आमच्या पक्षाकडे आले आहे, काही लोक आमच्या पक्षातनं गेले सुद्धा. त्यामुळे भाजपमध्ये आणणं, भाजपमध्ये येणं हे वॉशिंग मशीन आहे. पण भाजपमधल्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन त्यांना घेणं, मग ते पक्ष काय करतात हा प्रश्न कधी आपण विचारला का त्यांना? त्यामुळे एक बोट जर आपल्याकडे असेल तर एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो, तर 4 बोट आपल्याकडे असतात. हे सगळ्यांनी, प्रवीण दटकेसहित सगळ्यांनीच हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे योग्य प्रवेश असणं हे ठीक आहे, पण ज्याची किंमत पक्षांनी केली, ज्या कार्यकर्त्याला सन्मान दिला, त्यांनी असं विचित्र वागणे उचित नाही. म्हणूनच आपले विचार, आपली नीतिमत्ता, आपला पक्ष, ज्या पक्षाच्या कामाच्या भरोशावर आज महाराष्ट्रात, देशात, जगात, महाराष्ट्रात देशात ज्या पक्षाची सत्ता आहे, सगळ्यात जास्त आज आमदार ज्या पक्षाचे ज्या देशात आहे, म्हणूनच तो पक्ष इतक्या समोर आहे की तो नीटपणे वागतो आहे. पण अशा काही चुका पालघरसारख्या होतात, त्या म्हणजे घाई गडबडीत अतिउत्साहात होतात. त्या कृपया आमच्या पक्षाच्या पण लोकांनी त्या लोकस्तरावर करू नये. त्यामुळे 24 तासात तो विषय बदलला गेला. त्यामुळे पक्ष संघटनेचे आमचे अध्यक्ष असतील, आमचे माननीय मुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचे, आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील, आमचे प्रभारी बावनकुळे साहेब असतील, या सगळ्यांचं नीट लक्ष आहे आणि असे कुठलेही प्रवेश होणार नाही याची काळजी ते करतात. बरं, नक्कीच. निलेशजी, मी पुन्हा तुमच्याकडे येते. एकंदरीतच कुठेतरी भाजप हा सर्वात मोठा पक्ष होणार याबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला जातोय भाजपकडनं सातत्याने. परंतु ज्या पद्धतीने स्थानिक पातळीवरती नेते निवडले जात आहेत, युत्या आघाड्या केल्या जात आहेत किंवा नवीन आघाड्या स्थापन केल्या जात आहेत, ते बघता सर्वांच्याच दृष्टीने आपला पक्ष बळकट करणं किंवा आपला पक्ष जास्त पुढे कसा जाईल यावरतीच हा सगळा फोकस आहे, असं तुम्हाला नाही का वाटत? शेवट पक्ष पार्टी वाढवत असताना कार्यकर्तासुद्धा किती समाजासाठी काम करतो हा विचार सगळ्यात महत्त्वाचा झाला पाहिजे. राजकारणामध्ये फक्त बेरजेचं राजकारण करण्यापेक्षा जो कार्यकर्ता आपल्या विचारास बरोबर येणार आहे, तो कार्यकर्ता समाजासाठी किती काम करतो हा विचार सगळ्यात महत्त्वाचा प्रत्येक पक्षाने केला पाहिजे. समाजाचा हिताचा विचार करणारा कार्यकर्त्याला जर आपण राजकीय ताकद, सामाजिक ताकद दिली तर निश्चित तो त्या भागामध्ये अतिशय चांगलं काम करू शकतो आणि त्या भागाला बदलवण्याचं, चित्र बदलवण्याचं काम त्याच्या हातून बरोबर आहे निलेशजी. पण या सगळ्या राजकारणात महत्त्वाचं आहे आणि पक्ष वाढवण्याचा किंवा +1+1 करण्याचा प्रयत्न नाहीये असंही आपण म्हणताय का? कारण अनेक ठिकाणी अशी पण परिस्थिती आहे की परिवारातल्याच लोकांना निवडणुकीला उभं केलं गेलंय, राजकीय परिवारातल्या. राजकारणामध्ये तुम्ही पाहिलं असेल, राजकारण हे डावपेचाचं करत असताना हे थोड्या काळ टिकतं. पण जो कार्यकर्ता ग्रासरूटला काम करतो, समाजामध्ये जाऊन काम करतो, तळागाळात जाऊन काम करतो, तो कार्यकर्त्याचं भविष्य कधी पण उज्ज्वल राहतं. आणि अशा कार्यकर्त्याला जर राजकीय पक्षामध्ये जर ताकद दिली तर निश्चित त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होऊ शकतो. आणि आपण फक्त बेरजेच्या राजकारणापुरतं काही कार्यकर्ते जोडले गेले ते आज ना उद्या सत्तेचं चढ उतार झाल्यानंतर ते कधी नेत्याला सुद्धा न विचारता पक्ष सोडून जातात. अशा अनेक घटना आपण राज्यामध्ये पाहिलेल्या आहेत. बरं, पण एक शेवटचा प्रश्न आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून जाता जाता प्रश्न विचारते की हा बोला ओमराजे, बोला. नाही, मला बोलायचं होतं. बोला. माझा प्रश्न प्रवीणजी नाही, तुम्ही तो वॉशिंग मशीनच्या बाबतीत जो विचारला ना प्रवीणजी, आता तुम्ही त्या साधूचं हत्याकांडात आरोपी असणारा माणूस तुम्ही बाहेर काढला, चांगली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल अभिनंदन तुमचं. पण माझा दुसरा प्रश्न आहे की तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरणात जे आरोपी आहेत, जे आता त्या ठिकाणी जामिनावर बाहेर आहेत, अशा व्यक्तीला तुळजापूर नगराध्यक्ष पदाचा AB फॉर्म भारतीय जनता पार्टीकडून देण्यात आलाय. नेमकं काय प्रकार आहे हा? कारण तुमच्या पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आलं नसेल तर मला लक्षात आणून द्यायचंय. कारण ड्रग्ज सारखा महाभयंकर हा सामाजिक विषय आहे आणि अशा आरोपामध्ये जर कुठलाही राजकीय माणूस त्या ठिकाणी समाविष्ट असेल तर अशी मंडळी राजकारणातनं त्या ठिकाणी पुढे येता कामा नयेत. ती खड्यासारखं वेचून, पार्टीची जबाबदारी आहे ती, प्रत्येक पार्टीची जबाबदारी आहे की ही मंडळी खड्यासारखं वेचून बाजूला फेकून टाकली पाहिजे. पण तसं होताना दिसत नाहीत. मला वाटतं तुमच्या पक्ष नेतृत्वाच्या हे सुद्धा प्रवीणजी त्या ठिकाणी लक्षात आणून द्या. प्रवीणजी, काय उत्तर द्याल्यावर? निश्चित
निश्चित हा विषय ओमराजेंनी त्या दिवशी पण मांडला होता. याची सगळी माहिती आमचे तिथले नेते राणासाहेब असतील, तिथले संगणमंत्री असतील यांच्याकडनं पक्ष नेतृत्वांनी घेतली असेल. आणि जर खरंच असं असेल तर निश्चित पक्ष या बाबतीत योग्य ती कारवाई करेल. माझा भारतीय जनता पक्षावर आणि महायुतीवर विश्वास आहे. अशा कुठल्याही चुकीच्या माणसाला ड्रग्जसारख्या विषयातल्या फार संवेदनशील विषयात सभागृहात आम्ही सगळेजण बोलतो. त्यामुळे असं काही असेल तर निश्चित आमचा पक्ष या बाबतीत योग्य ती कारवाई करेल असा माझा पक्षश्रेष्ठींवर विश्वास आहे. आणि निश्चित जर हे असं असेल, राणासाहेबांशी बोलून तिथल्या संगणमंत्र्यांशी बोलून असं असेल तर निश्चित पक्ष कारवाई करेल असा मला विश्वास आहे. बरं, याबाबत काय पुढे होतं ते आपल्याला अर्थातच कळेल. पण आज आपली आता चर्चेची वेळ संपलेली आहे. आपण आज सगळेजण इथे आलात आणि या विषयावरती चर्चा केली. अर्थात एकंदरीत विचारसरणी, पक्ष आणि निवडणुका या अनुषंगाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत सगळ्यांना असं मी म्हणणार नाही. पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अर्थातच मतदार उत्तर देईल याची खात्री आहे. धन्यवाद, आज आपण इथे आलात आणि चर्चा केली त्याबद्दल. आणि यानंतर आमच्या प्रश्नाला आज महाराष्ट्राने काय कौल दिलाय ते आपण पाहूयात. जाऊयात पोल सेंटरला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. कोणता पक्ष सध्या सर्वात मजबूत स्थितीत आहे? 62,000 मतं आलेली आहेत. आणि मला असं वाटतं की काहीतरी घोळ आहे आपल्या या उत्तरामध्ये, कारण 36% भाजप तर नक्की आहे, परंतु पुढची आकडेवारी बहुतेक नीट योग्य पद्धतीने इथे प्रतीत होत नाहीये. काहीतरी तांत्रिक गडबड आहे. त्यामुळे मला थोडासा वेळ द्या, मला आकडेवारी कळल्यावरती मी तुम्हाला नक्की सांगेन. परंतु आज महाराष्ट्राचा कौल अशा पद्धतीने 62,000 मतं आली, येथे महत्त्वाचं. पण पुन्हा एकदा कौल बघूयात महाराष्ट्राचा आजच्या आमच्या प्रश्नाला. मगाशी आपण अर्धवट तांत्रिक कारणामुळे बघू शकलो होतो. 62,000 मतं आलेली आहेत आणि त्यापैकी साधारणपणे 36% लोकांना वाटतंय की भाजप हा सर्वात मजबूत पक्ष या क्षणाला आहे. 40% लोकांना असं वाटतंय की शिवसेना ठाकरे पक्ष हा अत्यंत मजबूत स्थितीत आहे. शिवसेना 17% लोकांना वाटतंय आणि काँग्रेस मात्र केवळ 7% लोकांना असं वाटतंय की अजूनही मजबूत स्थितीमध्ये पक्ष आहे निवडणुकांची सुरुवात होत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. आणि याबरोबरच आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा एकदा एक नवा विषय घेऊन येणार आहोत आणि चर्चा तर भरपूर होतच राहील. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.